वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। परशुरामाच्या पुण्यभुवरी परशुरामाच्या पुण्यभुवरी घुमली न मंगलेची वाणी परमेश्वराच्या अवताराची कलाकार बोलतो गाणी निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला। परशुरामाच्या पुण्यभुवरी परशुरामाच्या पुण्यभुवरी घुमली न मंगलेची वाणी परमेश्वराच्या अवताराची कलाकार बोलतो गाणी निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला। पहले नमन श्री गणाला दुसरे नमन रवळनाथाला दुसरे नमन रवळनाथाला दुसरे नमन रवळनाथाला पहिले नमन श्री गणाला दुसरे नमन रवळनाथाला दुसरे नमन रवळनाथाला दुसरे नमन रवळनाथाला तिसरे नमन वागीदाईला चौथे नमन चंद्र सूर्याला चौथे नमन चंद्र सूर्याला चौथे नमन चंद्र सूर्याला। कवट्यांची अनेक रूपे कवट्यांची अनेक रूपे देऊया दाखवली निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला। गणगौळण ही दाखवली वगनाट्याचे पुराणे वगनाट्याचे पुराणे वगनाट्याचे पुराणे गणगौळण ही दाखवली वगनाट्याचे पुराणे वगनाट्याचे पुराणे वगनाट्याचे पुराणे रंगभूमीला वंदन करुणी रंगभूमीला वंदन करुणी सुरुवात करतो आम्ही निर्मिली नमन कला
पुण्यभुवरी परशुरामच्या पुण्यभुवरी घुमली न मंगलेची वाणी परमेश्वराच्या अवताराची चलकार बोलतो गाणी निर्मिली नमन कला 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 श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज राजे राजे तुम्ही होतात म्हणून दिसले मंदिरांना कळस राजे तुम्ही होतात म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारासमोरील तुळस राजे तुम्ही होतात म्हणून धरून राहिले सुहासिनीचे कपाळ राजे तुम्ही होतात म्हणून धरून राहिले सुहासिनीचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सुवर्ण सकाळ सुवर्ण सकाळ सुवर्ण सकाळ करतो मानाचा मुजरा माझ्या शिवरायाला करतो मानाचा मुजरा माझ्या शिवरायाला धन्य धन्य ती माऊली जिजाईच्या तू बाळा धन्य धन्य ती माऊली जिजाईच्या तू बाळा करतो मानाचा मुजरा माझ्या शिवरायाला करतो मानाचा मुजरा माझ्या शिवरायाला धन्य धन्य ती माऊली जिजाईच्या तू बाळा धन्य धन्य ती माऊली जिजाईच्या तू बाळा दुसरे मोघल थवलले फार तोडली हिंदूंची मंदिर तोडली हिंदूंची मंदिर तोडली हिंदूंची मंदिर दुसरे मोघल तोडली हिंदूंची मंदिर तोडली हिंदूंची मंदिर तोडली हिंदूंची मंदिर घेतो भवानी मातेचे नाव दीपावली नवसाला घेतो भवानी मातेचे दीपावली नवसाला धन्य धन्य ती माऊली जिजाईच्या तू बाळा धन्य धन्य ती माऊली जिजाईच्या तू बाळा धन्य धन्य ती माऊली जिजाईच्या तू बाळा धन्य धन्य ती माऊली जिजाईच्या तू बाळा
धन्यवाद. रसिक मंडळी, आम्ही आपणासमोर सादर करत आहोत एक पौराणिक गणनाट्य. श्री बाळ गणेशाची आघात लीला आणि या गणेश लीलेतील एक प्रसंग अर्थात सादर करत आहोत सिंदूराचा वर. श्री अमित डांगे यांच्या निर्मितीतून, श्री मनोहर होळंबे यांच्या दिग्दर्शनातून, श्री रोहित धनवडे यांच्या लेखणीतून, श्री रवळनाथ रमेश नवलमंडळ रत्नागिरी लायभारी या नवलमंडळाच्या सर्व कलाकारांच्या अभिनयातून साकार होतोय सिंदूराचा वर. ब्रह्मदेवाय नमः. समग्र सृष्टीचे निर्माण करता ब्रह्मपिता या नरदेहाचा आपला साष्टांग दंडवत. तुझी घोर तपश्चर्या पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. निश्चित वर मा पितामहा, या नरदेहाची उत्पत्ती आपल्या पितांबरीपासून झाली. या नरदेहाला आपणच सिंदूरासुराची संज्ञा बहाल केली. पितामहा, या समग्र ब्रह्मांडामध्ये संचार करत असता आपल्या या पुत्रास कधी मृत्यू संभवू नये असा मला वर द्या. हे भगवंता, या पृथ्वीवरती जो जन्म घेतो त्याला मरण हे वेगळंच असते. या पश्चात तू वेगळा वर माग. ठीक आहे पितामहा, तर या ब्रह्मांडामध्ये संचार करत असता आपल्या या पुत्रास असे शस्त्र द्या, अशी विद्या द्या, असे अस्त्र द्या की त्या शक्तीच्या बळावर हा आपला पुत्र या ब्रह्मांडामध्ये विजय संपादन करेल. पितामहा, असा मला शुभ आशीर्वाद द्या. ठीक आहे वत्सा, आम्ही हे शस्त्र देत आहे. हो, पण एक मात्र लक्षात ठेव, तुझ्यावर ज्या ज्या वेळी संकट येईल त्याच वेळी या शस्त्राचा उपयोग कर. अन्यथा विनाश होईल.
या ब्रह्मांडामध्ये हा धनराज सिंधुराज धन्य झाला. गुरु शुक्राचार्य यांच्या उपदेशानं श्रीवार वायू भक्षण करून अन्न पाणी वर्ज करून त्या ब्रह्मदेवांची आराधना केली. या पंचतत्वांच्या देहमंदिरात मनाच्या गाभाऱ्यात अंतःकरणातून त्या ब्रह्मदेवांची केलेली आराधना आणि त्याच आराधनेचे फळ या नरदेहा समृत्वाचं दान. साक्षात ब्रह्मदेव मजवर प्रसन्न झाले. तिने दान मज अमृतवाचे मनसुबा फक्त एकच, या ब्रह्मांडावर दानावरून झेंडा फडकवण्याचे. परंतु ब्रह्मदेवानी वर दिला आणि त्याच स्वरप्राप्तीच्या बळावर सिंधुरातून अमर झाला. छंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला. भक्तिभाव अंतरीचा हा मनी जागला. तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला. वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. छंदमणी विठ्ठलाचा मला लागला. भक्तिभाव अंतरीचा आमणी जागला. वैष्णवाच माणुसकीचा देव पाहिला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. छंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला. भक्तिभाव अंतरीचा आमणी जागला. तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला. वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. नारायण नारायण नारायण. हे समस्त ब्रह्मांड भ्रमण करणे ही त्या भगवंताची इच्छा आणि त्या भगवंताच्या इच्छेचे पालन करणे हे आमचे कर्म. नारायण 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 नारायण. परंतु मनुष्य कसा कर्म आणि धर्म सोडून विनाशाच्या मार्गावर जातो हे याचे उत्तम उदाहरण. नारायण नारायण. कर्म धर्म आणि अध्यात्म यांचीच सांगड घालून याची देही याची डोळा मी सगुण स्वरूप
ब्रह्मदेव देखीला पुढे गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशानं दिवावर भक्षण करून अन्न पाणी वर्ज करून ब्रह्मदेवांची आराधना केली. नारद मुनी ब्रह्मदेव मधुर प्रसन्न झाले. दिले दान अमृतत्वाचे. मुनी असुर सम्राट सेंदुरासुर अमर झाला, अमर झाला. नारायण नारायण. दैत्यराज, मृत्यू हा सर्वांना अटळ आहे. नारायण. पण तुला अमरदान मिळाले. तुझी अपाट भल्ल तुल्य तपश्चर्या आणि त्या तपश्चर्याचे फळ तुला अमरदान मिळाले. म्हणजे तुझा जय जयकार नक्की होणार दैत्यराज. तुझा जय जयकार नक्की होणार. नारायण नारायण. जय जयकार तर फक्त याच सुरू शक्तीचा होणार. परंतु तुम्ही तर त्या देवाचे दास. शोभता मात्र खान. मुले मला मिळालेला वर ऐकून तुमच्या सर्वांना भेट उठले असणार. मुले आज जर का या सिंदुरासुरानं ठरवलं तर या तपोबलाच्या सामर्थ्यानं समग्र ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो. नारायण नारायण. दैत्यराज, तुला या त्रैलोक्याचा राजाच बनायचा आहे ना? मग असं कर, प्रथम स्वारी त्या अमरावतीवर कर. देवराजेंद्र स्वर्गीय सुखाचा आस्वाद घेण्यात दंग आहेत. नारायण नारायण. योग्य वेळी योग्य गोष्ट कथन केलेच मुळे आता हा सिंदुरासुर या ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो नाही. या ब्रह्मदेवांच्या आवाजाची प्रचिती अर्थात पृथ्वी आणि पाताळाचे कोण पाहिल्यास कोण अमरावतीवर. त्या देश कोणी देवांचा राजा तो देवेंद्र अमरावतीवर सत्ता प्रस्थापित करा. बाहेर समर्थ करून पुणे त्या देवेंद्र सिंहासनी विराजमान होणारा सिंदुरासुर. काय तर म्हणे देवेंद्र यह देश कोणी देवांचा राजा देवराज स्वर्गीय सुखाचा आनंद घेतोय. आता या सिंदुरासुर सम्राटाचे अमरावतीवर आक्रमण. नारायण नारायण नारायण. दैत्यराज, अरे अति गर्व बरा नव्हे. अरे स्वतःच्या विनाशाला तू स्वतःच कारणीभूत ठरशील. नारायण नारायण. अति लोभ म्हणी लालसा यथार्थ स्वार्थाची तरी भोग न चुकती. तथार्थ कर्माची तरी भोग न चुकती. तथार्थ कर्माची अंती जाशील एकलाच प्राण्या. तू अंती जाशील एकलाच प्राण्या. माझ माझ म्हणून अंती जाशील एकलाच प्राण्या. माझ माझ म्हणून नाही रे नाही कुणाची कोणी. नाही रे नाही कुणाची कोणी. अंती जाशील एकलाच प्राण्या. अंती जाशील एकलाच प्राण्या. माझे माझ म्हणून नाही रे
एकलाच प्राण्या माझ माझ म्हणून नाही रे नाही कुणाचे गोडी नाही रे नाही कुणाचे गोडी नारायण नारायण तेहतीस कोटी देवांचा राजा मी देवेंद्र, महर्षी कश्यप, देवी आदिती पुत्र पुरंदर. माझी अमरावती अमरपुरी झाली असून याची निर्मिती साक्षात विश्वकर्मांनी केली. माझ्या अमरावतीमध्ये रंभा, मेनका, उर्वशी आदी अक्षरांचे नृत्य गायन सुरू असते. परंतु अजूनही या दरबारी रंभेचे नृत्य झाले नाही. रंभे 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 या इंद्र दरबारी सुंदर असं नृत्य सादर कर. नाचते मी इंद्राच्या दरबारी नाचते मी इंद्राच्या दरबारी रूप पाहून दिसे सुंदरी रूप पाहून दिसे सुंदरी नाचते मी इंद्राच्या दरबारी नाचते मी इंद्राच्या दरबारी रूप पाहून दिसे सुंदरी रूप पाहून दिसे सुंदरी देव हासले पाहून धुंद झाले सांगू मी आता गुणाग बाई सांगू मी आता गुणाग बाई सांगू मी आता गुणाग बाई सांगू मी आता गुणाग देव हासले पाहून धुंद झाले सांगू मी आता बाई सांगू मी आता गुणाग बाई सांगू मी आता गुणाग बाई सांगू मी आता गुणाग
तालावरी नारदाची स्वारी चाली तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाली तालावरी नारदाची स्वारी चाली तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारायण 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 अमरावतीत आलो प्रथम देवराजेंद्र यांचे दर्शन घेऊया नारायण नारायण हे देवेंद्रा या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम शुभ आशिष देवर्षी आमच्या अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे देवर्षी आमच्या अमरावतीमध्ये येण्याचं कोणतं प्रयोजन नारायण नारायण देवा पृथ्वीलोकी सिंधुरायाने अन्न पाण्याचा त्याग करून वायू भक्षण करून ब्रह्मदेवांची कठोर प्रार्थना केली आणि त्यांना आपल्या भक्तिभावाने प्रसन्न करून घेतले त्यांच्याकडून अमरत्वाचे वरदान प्राप्त केले देवा आता त्याला कोणाकडूनही मृत्यू आहे तो या त्रैलोक्याचा राजा होणार नारायण नारायण म्हणजे देवर्षी त्या सिंधुरासुराच्या अंगी गर्व संचारला असणार होय देवा त्याच्या अंगी गर्व संचारला आणि त्याने कार्यारंभ केला पृथ्वी आणि पाताळ जिंकून तो तुमच्या या अमरावतीवर आक्रमण करणार आहे तेव्हा देवा तुम्ही सावध राहा देवर्षी नारद परंतु चिंता करू नका हे अमरावतीचे राज्य मला 14 मन्वंतरासाठी मिळालेलं आहे हे मिळवणं इतकं सहजासहजी सोपं नव्हे तसेच वज्रासारखे शस्त्र ऐरावतासारखे वाहन आणि बलदंड भाऊंच्या या सामर्थ्यावरती हा देवराज या अमरावतीचे रक्षण करण्यासाठी सदैव समर्थ आहे नारायण नारायण होय देवा ही संधी योग्य आहे त्या सिंद्रासूर नामक दैत्याच्या गर्वाचे गर्वहरण करण्याची नारायण नारायण देवर्षी आपण निश्चिंत राहा आणि आपले भ्रमण कार्य असेच सुरू ठेवा ठीक आहे देवा येतो मी सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो जगी विस्तारिलो माझा मी जगी विस्तारिलो माझा मी इंद्रपुरी आलो माझे नाव इंद्रपुरी आलो जगी विसरलो माझा मी जगी विसरलो माझा सोहमाचे नाव इंद्रपुरी
देवांतराचा देवेंद्र देवराज सिंहासनावरून पाय उतार हो. ही अमरावती माझी असून तू माझा पाईक आहेस. अतिथी देवो भव. सिंधुरासुरा, तू माझ्या अमरावतीमध्ये अतिथीप्रमाणे आला आहेस, त्यामुळे तुझे आदरातिथ्य करणे हे माझे प्रथम कर्तव्य. परंतु माझी तुला विनंती आहे, हे अमरावती मिळवणं एवढा सहजासहजी सोपं नव्हे. 1,000 अश्वमेध यज्ञ करून हा देवराज या इंद्रपदावरती विराजमान झाला आहे. त्यामुळे तू माझ्या अमरावतीमधून माघारी जा. देवेंद्र, हा सिंधुरासुरा तुझ्या अमरावतीमध्ये आला तो माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छाताडावर पाय ठेवून तुझ्या या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होण्यासाठी. अरे ज्यावेळी स्वर्ग निर्मिती झाली त्याच वेळी या अमरावतीवरती आम्हा देवांची सत्ता प्रस्थापित झाली, तुम्हा दैत्यांची नव्हे. दैत्य काय देवेंद्र? अरे रामभाऊ मेहता सारख्या अफसरांच्या सानिध्यात भोग विलास करणारा तू देवेंद्र आणि मी दैत्य. अरे हेच तर तुझं देवत्व. समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या मदिरेसाठी लढाई करणारे तुम्ही दैत्य. अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्याची स्वप्ने रंगवू नका. दैत्यांचं हे स्वप्न भंग करण्यासाठी हा देवराज सदैव समर्थ आहे. देवेंद्र, ब्रह्मदेवांकडून अमरत्वाचं दान प्राप्त केलंय, आता माघार नाही. देवराज, आज तुझ्या अमरावतीमध्ये या सुवर्ण सिंहासनावर सिंधुरासुरास विराजमान होईल. तपोबलाच्या साहाय्याने तू डोळा नसून देखील अंध झाला आहेस. त्यात तुझी सतसत विवेक बुद्धी देखील नष्ट झाली. तो अवलंबलेला हा असुरी मार्ग सोडून दे, सत्याच्या मार्गाने चाल. असुरी मार्गाने मिळवलेलं धन मानवाला कधीच लाभत नाही. कदाचित ते प्राप्त करत असताना त्याचा अंत देखील होतो. सिंधुरासुराचा हा संभव. देवराज, अरे तुमचा काळ अमरावतीमध्ये येऊन ठेपलाय. हा उपाशात असेल सामर्थ्य तर काय या सिंधुरासुराची 2 हात. ऐकराज, माझा स्वाभिमान देऊ नको. ज्याप्रमाणे तू माझ्या अमरावतीमध्ये आला आहेस त्याचप्रमाणे कित्येक दैत्य इथे येऊन गेले आणि याच रणांगणाच्या मातीत मारले गेले. तिथे तुझी काय कथा असेल? तुझ्या भाऊपाच्या सामर्थ्य स्वीकार रणांगण. असा आज या सिंधुरासुराच्या क्रोधाग्नीचा पहिला बळी तो.
या त्याच कोणी देवांतराच्या देवेंद्र या नरदेहापुढे रणांगण सोडून पळून गेला. विजय या तेंदुरासुरानं साजरा केला. या अमरावतीचा राजा झाला तेंदुरासुर. या सुवर्ण सिंहासनाचा छत्रपती सम्राट माऊली कलामंच मुंबई यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच नमन लोककला संस्था कार्यशक्त अखंड भारत सरचिटणीस श्री सुधाकर मास्कर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आले. तरी नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भवसागर हा पार कराया नावमुखी जे घ्यावे भवसागर हा पार कराया नावमुखी जे घ्यावे हरिनाव मुखी जे घ्यावे 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 भजनी तव लागावे हरिनाव मुखी घ्यावे भजनी तव लागावे भवसागर हा पार कराया भवसागर घ्यावे भवसागर हा पार कराया नावमुखी जे घ्यावे नावमुखी जे घ्यावे भजनी तव लागावे नावमुखी जे घ्यावे भजनी तव लागावे जय नारायण
हे लक्ष्मीनारायणा, या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. नारायण नारायण. कल्याण वस्तू जे पिंडी ते ब्रह्मांडी या उक्तीनं माझं मन जिंकून घेणारा आणि साऱ्या त्रिभुवनामध्ये संचार करणारा माझा प्रिय भक्त मुनी आज या क्षीरसागरी येणं म्हणजे नक्कीच कोणत्याने तरी कोणत्या आशंकेचं अथवा समस्येचं निवारण हे करावंच लागणार. नारायण नारायण. होय देवा, या सृष्टीवर फार मोठं संकट ओढवलं आहे. ते कोणतं मुनी? नारायण नारायण. ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेला तो सिंधुरासूर, तो तुमच्या या वैकुंठात आक्रमण करणार आहे. तेव्हा देवा तुम्ही सावध राहा. नारायण नारायण. मुनी, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मुनी, ज्या वेळी या धर्मावरती अधर्माचा प्रभाव वाढला त्यावेळी मी रूपे धारण करून त्या अधर्माचा विनाश केला आहे आणि त्यामुळे त्या सिंधुरासुराचा अंत होणार यात तिळी मात्र शंका नाही. होय देवा, त्या सिंधुरासूर नामक दैत्याचा नाश करून या सृष्टीचं रक्षण करा. मुनी, ज्या व्यक्तीने या भूतलावरती जन्म घेतला त्या व्यक्तीचा अंत हा निश्चित आहे आणि हे विधिलिखित सत्य आहे. ठीक आहे देवा, मी माझं भ्रमण कार्य असेच चालू ठेवतो. मुनी, अज्ञानामुळे तुझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली व ती मी माझ्या ज्ञानाच्या सागराने छेदून टाकली आहे. तो निश्चिंत राहा. तुझी विश्व भ्रमणती सदैव अशीच चालू ठेव. नारायण नारायण. क्षीर सागरी बसले हे श्रीहरी. क्षीर सागरी बसले हे श्रीहरी. भाग्यविधाता विश्वविधाता नाव हे भुवरी. क्षीर सागरी बसले हे श्रीहरी. 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 भाग्यविधाता विश्वविधाता भाग्यविधाता विश्वविधाता नाव हे भुवरी. क्षीर सागरी बसले हे श्रीहरी. 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 भाग्यविधाता विश्वविधाता भाग्यविधाता विश्वविधाता नाव हे भुवरी. नारायण नारायण. असंभवाती संभव असंभवाती संभव करणारा सिंधुरासूर क्षीरसागरी वैष्णवनारायण साता वैकुंठाचे हरण करण्या वैष्णुदेवाचे. अर्थात अमरावतीवर सत्ता प्रस्थापित केले. भेट स्वारे वैकुंठ नगरे
विष्णू नारायण. नारायणा, तुझे हे वैकुंठ सोडून येथून प्रस्थान कर. हीच तुला अंतिम चेतावणी. दैत्यराज, प्रथम तुझं माझ्या या क्षीरसागरामध्ये स्वागत आहे. अरे वेड्या, पाताळामध्ये जा, सुखाने राज्य कर. हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयदान देत आहे. विष्णुदेव, वादळापूर्वीची शांतता आपणास ठाऊक नाही. याच वादळानं या देशकोटी देवांचा राजा तो देवेंद्र त्याच्या अमरावतीसह याला याच रणांगणाच्या मातेत संपुष्टात आणला. विष्णुदेव, हे स्वारी तुमच्या या वैकुंठ नगरी. विचार करा. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. ऐका कैसी राजे सकळ सिद्धी. म्हणजेच बुद्धीच्या बळावरती माणूस यशाच्या शिखरावरती जाऊन पोचला आणि त्याला ईश्वराची प्राप्ती झाली. परंतु तुम्हा असुरांकडे बुद्धीचा मुळीच भाग नाही आणि त्यामुळेच तुमचा अंत होतो. मृत्यू, समाप्ती. विष्णुदेव हे शब्द सुद्धा या सेंदुरासुरा स्पर्श करू शकत नाही. ध्यान असू दे, त्या ब्रह्मदेवांकडून अमृतत्वाचं दान प्राप्त केलं आणि त्याच स्वप्राप्तीच्या बळावर अमरावतीची सत्ता हस्तगत केली. ते तुमची काय कथा? श्रद्धा शब्द विश्वास कहे, सुदृढ निश्चय, विष्णू भक्ती केले सर्व कर्म कृताय. म्हणजेच विष्णू भावनेत स्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या क्रिया या परिपूर्ण स्तरावरती असतात आणि त्यामुळेच विष्णू भावनेत कर्म चांगले किंवा वाईट हे द्वंद्वा पलीकडे असते. अजूनही संधी गेली नाही तुम्हाला शरण ये. हा वैकुंठपती श्रीहरी तुला बलिदान देण्यास तयार आहे. विष्णुदेव, झाले का तुमचे ऐकल्याचे पुराण वाचून? झाले? याची गरज मला नसून तुम्हा देवांना आहे. याडांनो, प्रत्येक वेळी कपटाचा आश्रय घेणारे तुम्ही देव, प्रत्येक वेळी अनारंभी अवतार धारण करून माझ्या असंख्य दैत्यवादांचा संहार करणारे तुम्ही. आता मात्र धर्म, विज्ञान मोठे लोक पावला तुमचा धर्म. ज्यावेळी कपटकारस्थाचा आधार घेता त्यावेळी मोठे लोक पावतो तुमचा धर्म. अरे वारावरती समजा फिरून कधी वादळाचा अंत होत असतो. समुद्राला पेटण्यामुळे घेऊन कधी समुद्र संपत असतो. पतंग तरी वीरासाठी झेप घेऊन स्वतःच्या प्राणाची आहुती देते. त्याचप्रमाणे तुझा देखील अंतकाळाचा सुखीफल आहे आणि म्हणून तू माझ्या या क्षीरसागरामध्ये आलायस. तुझ्या अंगी असेल सामर्थ्य तर स्वीकार विष्णुदेव. मार्गाच्या बळावर आणि शास्त्राच्या धारेवर माझ्या सर्व शक्तीनिशी तुला हेच नाबूद करेल. आक्रमण!
तुमचा अभयचा नमस्कार आहे. आज आम्हाला वैकुंठ अधिपती या समग्र ब्रह्मांडाचे रक्षण करते. वळता भुई थोडी केली या नरदेहानं वळता भुई थोडी केली. वैकुंठाचा सम्राट या क्षीरसागराचा राजा महादेवांच्या कैलास पर्वतावर आक्रमण करून सार्वभौम सम्राट होणार. सार्वभौम सम्राट कैलास शिखरी तो त्रिपुरारी. कैलास शिखरी तो त्रिपुरारी. उमापती बैसला त्याला वंदन करूया चला. हो त्याला वंदन करूया चला. हो त्याला वंदन करूया चला. कैलास शिखरी तो त्रिपुरारी. कैलास शिखरी तो त्रिपुरारी. उमापती बैसला त्याला वंदन करूया चला. हो त्याला वंदन करूया चला. हो त्याला वंदन करूया चला. कैलास शिखरी तो त्रिपुरारी. कैलास शिखरी तो त्रिपुरारी. उमापती बैसला त्याला वंदन करूया चला. हो त्याला वंदन करूया चला. हो त्याला वंदन करूया चला. नारायण नारायण नारायण. हे भोलेनाथा, या ब्रह्मपुत्र नारदाचा
दंडवत प्रणाम. नारायण नारायण. नारद, शुभ आशीर्वाद. नारद, कसे काय प्रयाण केले या कैलास पर्वतावर? नारायण नारायण. नारद, सर्वत्र कुशल मंगल तर आहे ना? देवा, तुम्ही भोळे ते भोळेच राहणार. देवा, या सृष्टीवरती फार मोठं संकट ओढवलं आहे. अशी कोणती अघटित घटना घडली आहे? ब्रह्मदेवांच्या वराने उन्मत्त झालेला तो सिंद्रासूर आपल्या या कैलासावर आक्रमण करणार आहे. तेव्हा देवा, तुम्ही सावध राहा. नारद, देव काय आणि दैत्य काय हा एक सृष्टीचा भाग आहे. दैत्यराज सिंद्रासूर हा ब्रह्मदेवांचा परम भक्त आहे, परंतु ब्रह्मदेवाने दिलेल्या वरप्राप्तीचा त्याने दुरुपयोग केला आहे. नारद, जे सत्य आहे त्याचा विजय निश्चित आहे आणि जे असत्य आहे त्याचा पराभवही निश्चित आहे. नारद, या सृष्टीवर कोणतीही गोष्ट असंभव नाही. नारद, मी पाहतो त्या सिंद्रासूर दैत्याचा पराक्रम. होय देवा, तुम्ही जसा मणी आणि मल्हाच्या वधासाठी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता, अगदी त्याचप्रमाणे त्या सिंद्रासूर नामक दैत्याचा नाश करून या सृष्टीचे रक्षण करा. नारद, चिंता नसावी. आपण प्रस्थान करावे आणि पुढील कार्याला सुरुवात करावी. ठीक आहे देवा, यावे आपण. येतो मी. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान नारायण नारायण. ज्याने सिंदूराच्या बळी हे साध्य होईल रणमैदाने शंभू महादेव आला कैलासी सिंदूरासुर शंभू महादेवांचा कैलास पर्वत. हे सांग सदाशिव महादेव हरिहरेश्वरा अर्धनारी नटेश्वरा महादेवा, या सिंदुरासुराचा आपला साष्टांग दंडवत. दैत्यराज, प्रथम या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे. भोलेनाथ, हा सिंदुरासुर दैत्य आपल्या समोर आज एक विनंती घेऊन आला आहे. महादेव, आपण तिचा स्वीकार करावा. दैत्यराज, तुझी इच्छा व्यक्त करावी. महादेव, आपला हा कैलास पर्वत माझा व्हावा. आपण येथून मंदार पर्वतावर प्रस्थान करावं एवढीच माझी इच्छा आहे. दैत्यराज, कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस यातील मात्र शंका नाही. महादेव, बलाढ्य तर हा सिंदुरासुर आहे, म्हणूनच 33 कोटी
कोटी देवांचा राजा तो देवेंद्र क्षीरसागरी विष्णू नारायण यांना युद्धात पराभूत करून त्या ठिकाणी माझी सत्ता प्रस्थापित केली. महादेव, विचार आपणच करा. दैत्यराज, हा केवळ तुझा भ्रम आहे. दैत्यराज, माझा कैलास पर्वत विश्वात एकमेव आहे आणि त्याची विश्वामध्ये गणना केली जाते. म्हणूनच भोलेनाथ, म्हणूनच या सिंधुरासुराची स्वारी आपल्या कैलास पर्वतावर आली. दैत्यराज, ज्या ईश्वराची भक्ती केली त्याच परमात्म्यानं तुला अजिंक्यचे वरदान दिले आणि त्या वरप्राप्तीचा तू दुरुपयोग करत आहेस. भोलेनाथ, याची जाणीव असेलच तुला. असं भोलेनाथ, या सिंधुरासुराच्या क्रोधाला आमंत्रित करू नका. एक तर हा कैलास पर्वत सोडा, अन्यथा या सिंधुरासुराच्या पराक्रमाला बळी पडा. या बोलण्याबद्दल मला आमंत्रण देऊ नकोस. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सनातन सर्वात भस्मसात होतो, त्याप्रमाणे तुझाही भस्म होईल. अंत या संभव या ब्रह्मदेवाने तुझं दान प्राप्त केलं. आता माघार नाही, मृत्यू तर नाही. दैत्यराज, या पृथ्वी तलावर देवगणांपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे ते देवगण. दैत्यराज होते आहेच नाही. यापुढे श्रेष्ठत्वाचा ध्वज हा दैत्यराज फडकवणार आणि कोणतं श्रेष्ठत्व महादेव तुमचं. दैत्यराज, हा भगवान विश्वदाता आहे. विश्वदाता तुझ्यासारख्या कित्येच्या कैलास पर्वतावर येऊन गेले. त्यामुळे काय जरी करावा ना महाराज त्याच्याची काय कथा. दैत्य काय महादेव, मग माझेच सत्ता ते चालणार आणि यासाठी मी तुमचा बळी घेणार. दैत्यराज, या पृथ्वी तलावर मनुष्य जातीचे रक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे हेच माझे ध्येय आणि हेच माझे कर्तव्य. याच कर्तव्यात महादेव, तुमच्या याच कर्तव्यात हा सिंधुरासुरात ग्रहण लावणार. दैत्यराज, हा धर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. पाहुण्याच्या आई पराजय कोणाचा होतो ते. विजय या सिंधुरासुराचा होईल. भावाला मात्र भोलेनाथ तुम्हीच सामोरे जाणार. दैत्यराज, संपूर्ण सृष्टी भस्मसात करण्याचे सामर्थ्य या विश्वदातामध्ये आहे. आज या ब्रह्मांडाचा ब्रह्मांड नायक हा दैत्यराज सिंधुरासुर. दैत्यराज, मृत्यू समीप आला आहे. तुझा अंतकाळ जवळ आला आहे. दैत्यराज, अजूनही वेळ गेली नाही. भवनात चौधरीना कंदा. महादेव, स्वीकारा युद्धात आमंत्रण. अखंड पृथ्वी पाताल संपूर्ण ब्रह्मांड हे भोलेनाथच्या तुझ्या नियंत्रणामध्ये आहे. जर काय तुझ्या नियंत्रण म्हणलं तर सणातून तुझा पाप होईल. हे दैत्यराज ध्यानात ठेव.
सूर्य किरणांनी अंधार पसरला. अग्नीने जलधारांमध्ये स्नान केलं. अमृताला मध्याची ग्लानी आली. वायू अचल झाला. सार्वभौम्य सम्राट झाला. सार्वभौम्य सम्राट ब्रह्मांडाचे ब्रह्मांडातील समस्त देवगण देव हो या धर्माच्या वाटेवर हे चालत आहात. ज्या धर्माच्या नावानं उदो करत आहात यात तुमच्या धर्माच्या कोंबणावर धर्माचा नांगर फिरले. झाडांनो तुमचा धर्म मी बाधित करेन. एकदा का तुमचा धर्म बाधित झाला देव हो एकदा का तुमचा धर्म बाधित झाला या धर्माचा जय जयकार. या धर्माचा जय जयकार. नारायण नारायण सिंदरासुर मातला गर्वाने पेटला. इंद्रासुर मातला गर्वाने पेटला. झाला लाल दावी देवानाश तिथे बळ. हो दावी देवानाश तिथे बळ. इंद्रासुर मातला गर्वाने पेटला. इंद्रासुर देव हो काय ही तुमची अवस्था. नारायण नारायण. देवर्षी अगदी योग्य वेळी आला आहात. या सिंधुरासुरापासून या समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग आपण सुचवा. नारायण नारायण. देव हो तुम्ही सारे मिळून त्या पार्वतीपुत्र गणेशाची आराधना करा. तोच या तर काहीतरी मार्ग काढेल. नारायण नारायण. बाळ गणेश त्या ओंकार स्वरूपामध्ये सारं विश्व सामावलं आहे. त्या ओंकार स्वरूपाला आपण शरण जाऊया. चला तर. चला तर. प्रभुराया तारिया भया पासुनी. प्रभुराया तारिया भया पासुनी.
रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षक आपका नाव भयंकरता त्राता भगवान गणेशा समस्त देवगणांच्या आपणास त्रिवार वंदन. नमस्तस्मेव गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायने यत्सा गत्सा यथे नाम विघ्न सागर शोषणे. ज्याच्या नामामध्ये विघ्न सागराच्या आगासीप्रमाणे शोषित जाण्याचे सामर्थ्य आहे अशा या गणरायास समस्त देवगणांचा कोटी कोटी प्रणाम. मला एवढं बोलवण्याचे कारण तरी काय? आता कोणतं संकट आलं तुम्हा देवांवर? हे पुराण पुरुषोत्तमा, हे विघ्ननाशका, आम्हा समस्त देवगणांवरती फार मोठं संकट आलं आहे. त्या सिंधुरासूर नामक असुरी शक्ती पुढे आम्हा समस्त देवगणांची शक्ती अपयशी ठरली आहे. आता यातून तूच काहीतरी मार्ग काढ गणराया, यातून तूच काहीतरी मार्ग काढ. ठीक आहे देव हो, मी त्या दैत्यराज सिंधुरासुराचा पाहतो मी पराक्रम. तुम्ही निश्चिंत राहा. तू सागर करुणेचा तुलाच दुःख सांगावे. तू वाचून लिंबू कोवली काय मागावे. तुझा जय जयकार असो विनायका, तुझा जय जयकार असो. आता आपल्याला सावध राहायला हवं. तो सिंधू असून कोणत्याही क्षणी इथे येऊ शकतो. होय देवराज. सार्वभौम सम्राट, सार्वभौम सम्राट दैत्यराज दैत्यराज. कोणते क्षणी सार्वभौम्य सम्राट, सार्वभौम्य सम्राट झाला हा नरदेव. ब्रह्मांडातील समस्त देवगण ज्या नरदेहाच्या चरणाशी आले आणि एकमेव अजिंक्य योद्धा ब्रह्मांडातील हे देव ज्या नरदेहापुढे निशस्त्र झाले असा महाबलाढ्य तू विचारतोय माझा अंश आहे. अरे हा अधर्म कशासाठी? धर्माच्या मार्गाने का? तुला नक्कीच विजय होईल. पितामहा, पाहताय ना तुमच्या देवांची अवस्था. तुम्हीच दिलेल्या तपोबलाच्या सामर्थ्यानं या ब्रह्मांडामध्ये गाणारूपी ध्वज फडकवला. अजून काय प्राप्त करायचं राहिलं? या अधर्माचा त्याग कर. आम्हा देवांची राज्य परत कर. आम्हाला शरण ये. आम्ही तुला बलिदान देऊ. अरे सोबत नाही देवराज. तुझ्यासारख्या भ्याड देवाच्या मुखी भाषा शोभत नाही. अरे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारा तू या नरदेहात शरण यायला सांगताना तुम्हास हे शोभत नाही. दैत्यराज, हा अधर्माचा मार्ग सोड, सत्याने वाग. यातच तुझं भलं आहे, अन्यथा तुझा विनाश निश्चित आहे. कपटकार असताना विष्णुदेव, मग तुम्ही ज्यावेळी कब्जाचा आश्रय घेता त्यावेळी कोणी रोखतो तुमचा धर्म? दैत्यराज, तू केलेल्या कृत्य आणि कर्म यातून तुझी मुक्तता होणे अशक्य आहे. अहंकार तुझा कर्म, अभिमान तुझा स्वार्थ, या तुझ्या असमर्थतेमुळे प्रवृत्ती तुझ्या डावाच्या मिळेल. हा देव विष्णुदेव देवेंद्र, अरे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे तुम्ही भ्याड. आता मात्र एकत्रित येऊन या नरदेहाचा सामना करणार काय? कधीच नष्ट केलं तुमचं देवत्व. तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झालाय. तो गर्व उतरवला मला कितीचा वेळ. म्हणजे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे हे देव आणि या देवांची पाठ राखण करणारा हा का इतर म्हणे यांचा देव. गणेशा, पाहतोस ना तुझ्या देवांची अवस्था. अरे या नरदेहापुढे रणांगणाच्या मातीत घोटाळे खाणारे तुझे देव आज तुझ्या आश्रयाला आले. तुलाही अंतिम चेतावणी देतो. या सिंधुरासुराच्या मार्गातून दूर हो, अन्यथा तुझा देखील नाश करेल.
तर स्वीकार रणांगण. मला युद्धाचं आमंत्रण गणेशा नाही. या देवांप्रमाणे आज तुझा देखील सर्वनाश केला. हा काय सांगणार राज्यराज सेंदुरासूर. दैत्यराज गजमुख झाला लेखदंत, आज होणार तुझा अंत. माझा अंत हा गणेश करणार काय? गणेशा आज तुझ्या समेत तुझ्या या सर्व देवांचा सर्वनाश करणार.
भाव भक्तीने स्मरितो कार्यारंभी गणाला तेजोमय हे रूप गणेशा भाऊ दे मनाला श्री गणराया गौरी तनया सुखी ठेव जगताला श्री गणराया गौरी तनया सुखी ठेव जगताला।
म्हणतो आज आर्या रूपी गणाला हे जोमाय हे रूप गणेशा पाहू दे गणाला श्री गणराया गवळी तनया श्री देव जगताला श्री गणराया गवळी तनया सुखी देव जगताला श्री गणराया गवळी तनया सुखी देव जगताला श्री गणराया गवळी तनया सुखी देव जगताला होऊन गंग देवा तुझे गुण गाया देवा तुझे गुण गाया देवा तुझे गुण गाया तुझ्या भक्तीत होऊन गुंग देवा तुझे गुण गाया देवा तुझे गुण गाया देवा तुझे गुण गाया घेण्या उंच दगडी वरारी देवा तुझी सरे छाया देवा तुझी सरे छाया देवा तुझी सरे छाया मोरया 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 हॅलो रसिक मंडळी, शशिकांत मांडवे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी हॅलो हॅलो मध्यांतर झालेलं आहे. ज्यांना कोणाला स्नॅक्स वगैरे करायचं असेल त्यांनी लगेच स्नॅक्स करून घ्यावे व त्यानंतर लगेचच 5 मिनिटांमध्ये